सो टुमॉरो इज माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे. तर तिच्यासाठी मला काहीतरी स्पेशल करायचं आहे उद्याच्या दिवशी. नक्की काय करायचं आहे ते मला अजूनही कन्फर्म नाही आहे. पण तरीही मी जेव्हा पुण्याला गेले होते तेव्हा मी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. आत्ता मी चालली आहे हॉस्पिटलला. हॉस्पिटलवरून गावात जाऊन एखाद्या गिफ्ट शॉपीमध्ये काहीतरी असं गिफ्ट हॅम्पर तयार करावं असं माझ्या डोक्यात आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. सो आता माझं हॉस्पिटल संपलेलं आहे. हॉस्पिटलची सुट्टी झाली माझी आणि आता मी चालली आहे गावात माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी. माझ्या डोक्यात आहे की एक स्कार्फ घ्यावा तिच्यासाठी, कॅडबरी सिल्क वगैरे, आणि छान असं पॅक करून काहीतरी स्पेशल गिफ्ट टाकावं. त्या बघू मला ते सगळं भेटतं का अंदाज होते. आणि बाहेर पाऊस देखील खूप आहे. खूप जास्त पाऊस पडतो आहे. पण आता आपण आलो कजरी शॉपिंगमध्ये. तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट बघूया, तिला आवडतं आहे का काय, किंवा माझ्या आवडतं काहीतरी घेऊया. चला आपण इथं आलो होतो बॅग बघण्यासाठी, पण बॅग तर काही आपल्याला मिळाली नाही आहे. त्याच्याऐवजी मी दुसरे 2 छोटे छोटे गिफ्ट घेतले आहेत, जे की तिला आवडतील का नाही आपण बघूया. आता मी आले तिच्यासाठी सिल्क घ्यायला. राहुल परतंडे डॉल्बीवाले. कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सो जस्ट नाव वैष्णवने मला कॉल केला आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आता मी तिला सरप्राईज देणार आहोत. अचानक असं काहीतरी, कारण तिला बिलकुल एक्सपेक्टेड नाही आहे की आम्ही सकाळी असं काहीतरी तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करू. कारण मोस्टली कसं असतं, आमचं जे काही बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे असतं ते इव्हनिंगच्या टायमिंगला असतं. सो चला बघूया की तिला आम्ही कसं सरप्राईज देतो आहे आणि तिच्या रिॲक्शन्स कशा असतील जेव्हा आम्ही तिच्यासाठी हे सरप्राईज घेऊन जाऊ. जेव्हा मी पुण्याला गेले होते तेव्हा मी असाच एक टॉप घेतला होता माझ्यासाठी. मग मी विचार केला की दोघींना पण सेम घेतला तर आपल्याला ट्विनिंग करता येऊ शकतं कधीतरी. सो मी हा टॉप घेतला आहे साक्षीसाठी, तर तो परत पाहू शकाल तुम्ही. हा टॉप घेतला आहे आणि त्याच्यासोबतच 1 मिनिट, काल मी गावात गेले होते तेव्हा मी तिच्यासाठी हे बर्थडे गर्लवालं आणलं आहे. आय नो इट इज लिटल चाइल्डिश बट स्टील आय लाईक इट. सो हे मी घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच 1 मोर थिंग की जी मुलींना खूप आवडते, सिल्क, डेअरी मिल्क सिल्क घेतली आहे मी एक तिच्यासाठी. प्लस खूप महत्त्वाची गोष्ट असते मुलींसाठी, तो म्हणजे हा स्टोल, जी की तिला रोज गाडीवर ट्रॅव्हल करताना वगैरे उपयोगी पडेल. आय नो सध्याला हे तिच्यासाठी उपयोगी ठरेल. देन सेकंड वन दिस, हे तर काय नॉर्मल आहे. केक तर मी ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे. देन जसं की मला माहिती आहे की वैष्णव आणि साक्षीला खूप ट्रॅव्हलिंग करायची आवड आहे. त्याच्यासाठी मी हे जे काही सोप असतात ना, छोटे छोटे पेपर सोप्स, ते मी तिच्यासाठी गिफ्ट म्हणून घेतले, जेणेकरून तिला ते ट्रॅव्हलिंगमध्ये पण हेल्प होईल. ऑब्व्हियसली की आपल्या गाडींमध्ये AC वगैरे असतं, बट स्टील मी जेव्हा कजरी शॉपिंगमध्ये गेले होते तेव्हा मला हा क्यूटसा छोटूसा फॅन आवडला आणि आय थॉट की तिला हा आवडेल. सो मी हा तिच्यासाठी घेतला. 1 2 3 देन दिस वन. सो एवढी गिफ्ट्स मी तिच्यासाठी घेतलेले आहेत. आणि हे ठेवण्यासाठी माझ्याकडे बॅग नव्हती, म्हणून मी काल कजरीमध्ये गेले होते. बट होतं काल, सो म्हणजे चालू होतं, बट त्यांचा जो बॅगचा सेक्शन आहे तो काल बंद होता जेव्हा मी गेले हॉस्पिटल सुटल्यानंतर
साधारणतः 2:45च्या आसपास. आणि ते लोक मला म्हणले की मॅम जस्ट 2:15 वाजताच हा सेक्शन बंद झाला आहे. मी म्हणलं ह्याच्यापेक्षा बॅड लक काहीच असू शकत नाही आहे, त्याच्यापेक्षा जाऊ द्या, आपण उद्या जाऊया. बट सडनली आत्ता वैष्णवचा कॉल आला आणि तो म्हणला की आत्ता सरप्राईज द्यायचं प्लॅन चालू आहे, तू पण ये आत्ता. सो म्हणलं जाऊ दे आता सोड. मग मी त्यालाच जो काही केक पण ऑर्डर दिला होता मी केकसाठी, तो पण मी त्यालाच आणायला सांगितला आहे आणि ती बॅग पण मी त्यालाच आणायला सांगितली. सो लेट्स गो टू हर होम नाव. 10 वाजता मला वैष्णवचा फोन आला होता की अर्ध्या तासामध्ये आपण तिचा बड्डे सेलिब्रेट करूया, सरप्राईज देऊया. पण आता वाजलेले आहेत 11:30, तरी देखील आमचं काही ठरलं नाही आहे. सामान आणून झालेलं नाही आहे आमचं. जे काही केक वगैरे होतं, जे काही गिफ्टचं पॅकेजिंगचं होतं, ते काहीच नाही झालेलं आहे. आता बघू कसं होतं. या नादामध्ये मी हॉस्पिटलला जाणार होते 9:30-10च्या आसपास आणि ते पण राहून गेलं आहे. कारण मला असं वाटलेलं की अर्धा तास म्हणजे हां करेक्ट अर्धा तासात होईल. पण आज मी एक गोष्ट शिकली आहे की जर कोण म्हटलं की आपल्याला अर्धा तासात जायचं आहे तर त्याचा अर्थ अर्धा तास होत नाही, त्याचा अर्थ होतो 1.5 तास. लक्षात ठेवा कायम तुम्ही पण. तो आता आपण जाणार आहे वैष्णव आणि साक्षीच्या घरी तिला सरप्राईज देण्यासाठी. जसं की तुम्हाला माहीत आहे, नाही तुम्हाला कसं माहीत असेल मला, तिचा हा लग्नानंतरचा पहिला बर्थडे आहे. आणि इनफॅक्ट असं खूप वर्षांनी झालं आहे की मी पण तिच्या बड्डेच्या टायमिंगला पंढरपूरमध्ये आहे. सो आता मी तिच्या घरी जाणार आहे, म्हणजे ऑफकोर्स वैष्णवच्या घरी जाणार आहे. वैष्णव केक आणि जे काही गिफ्ट पॅकेजिंगचं आहे ते घेऊन येणार आहे. मग त्याच्यानंतर तो जर नाक्यावर आल्यानंतर मला कॉल करेल आणि त्याच्यानंतर मी जाईन साक्षीकडे सरप्राईज द्यायला. लेट्स गो, लेट्स गो. हे बघा गिफ्ट घेऊन आलेले आहेत. व्लॉग बनव रे. ओ बाई सा भारी की. माहिती का ऑल रेडी टू गो. भयंकर भारी राव सरप्राईज. हे आवडेल तिला. उघडणार कोणी. काय रा धर. मम्मी कोण आहे तिकडं दे. आम्ही नाही तू मम्मी आहे का नाही. खरं सांगते का तू. मग कसलं भारी की ते. उभा काढू करील तुमचं. कायरा नावायचं. कायरा कायरा क्यूट आहे. क्यूट आहे. केस कमी करते. केस तुमच्याच रूम कुत्रा आहे का कुत्री. आपलं मांजर आहे का. माझी गोड असते म्हणून घेतलंय. उगाचच काय तर केलंच. वैष्णव कुत्र बरं होतं त्यापेक्षा. आता तुझ्या रूम मध्ये तिच्यासाठी आणलंय खरं, पण तिला आवडलंय का. काकू तुम्ही सांभाळणार आहे. त्यांनी स्वतःसाठीच आणलंय गिफ्ट ते. एवढं होतं एवढं. दुकानात कापसावर नाही गेले. ह्याला दूध द्यायचं नाही, चपात द्यायची नाही. हा ते एवढंच. चॉकलेट फ्लेवरचं आहे काय. फिश ऑइल आहे.
आता ही कधी फोडण्याची खर्चच आहे. बावटांना ब्लॉग बनवती, तुम्ही इज्जत घालवू नका. ओ शिट, आता आवाज करायला करतेस ना तू. येस. मग मी कालपासून किती मला लाज वाटत होती माहिती का. त्या कजरीत गेले काल मी, बंद होतं कजरी त्यावेळेस बरं का. आणि तिथं जाऊन मला लाज वाटायला लागली, कसं कॅमेरा धरायचं आणि कसं बोलायचं. हा नाही युट्यूबवर टाकायली मी. कधी नाही तुम्ही आज नाही म्हणावं घेतलं माहिती, कालपासून मला चाललंय करायचंय म्हणून. इतकी जी लाज वाटत होती माहिती, 4 चौकात कॅमेरा बघून बोलायला. लोक कशी करत असतील ना. पेनाची लागते. तुम्ही त्याच्यासोबत कसं आणलं कसं पेन बघ की असं पेन पण त्याला मोकळी करायला लागली ती. रिफिल करायला लागते. काय कसं बघून ठीक आहे. हॅपी कशाला आणले इतकं मोठं रे. बारका आणायचं लावायचं ते एजचं लावते फक्त. हा ही राहू दे. हेच कुठं आहे? यस आहे का बघ. हॅपी बर्थडे नाहीये किचन मध्ये. कट्ट्याव पिट्याव चढल बरोबर. स्वतःच डेकोरेशन करतात बर्थडे गर्ल, तुम्ही बघू शकता. दिसतंय का ते. हॅपी बर्थडे. ए तो ती कसं फिरतंय. अगं हे कसं दिसायला लागलं बरं. काय चांगलं दिसना. ए इकडे चल. स्वतःच्या बर्थडेचं स्वतःच करते. हाक मार की. काय रा इकडे ए शिपूड बघ किती दिसत. आलो बघ त्याला कधी तू कर ना. हा खरं रिएक्शन दाखव गो, फेक दाखवू नको. काय हाय का लहान आणलेलं म्हणली ना. हा बळची रिॲक्शन. तिला माहितीये. हा ड्रेस तिने मला दाखवलेला. तिले हा मस्त गरजेचं. कलर ठीक आहे का. हा छान आहे. हे काय हे काय पेपर सोप आहेत ते. म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना लागतं ना आपल्याला कुठे गेले रे ते. ते लय बालीस गिफ्ट आहेत ग. असले किती क्यूट आहे. पंखा आहे कसला. लय बालीस नाही वाटत आहे ना. नाही अरे कजरीत गेलते ना मी. तू कधी तिथनं बॅग आणली ना. मी तर नाही त्याला आणायला लावलेली मी. काल मी गेलते बॅग सेक्शन बंद होता. मी बॅग इथंच ठेवले. आलाय का चांगला. घाबरताय लागा ती. तो तो अहो 5 साठी होतं की काय ऐक ना. आणि लय रडली तर थांबायचंच नाही. मला वाटलं संध्याकाळी करायचंय. त्यासाठी तर 5 ला आणा म्हणलेलो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sakshi. Happy birthday to you.
इथे खेळ किती ओपनी अर्थ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे इकडे बघ की नको केक नको केक त्याला लय आवडतो केक काय आणलं मी हो म्याव म्याव आणलाय हा दर हसलं बाबा दर केक केक झोपूच गेली आणि झोपेतच आहे बा डोळं. अजून हा हळू हा पडशील मग आता लय चिवडते ह्याला इतकं आवडते ना माणसाला कुत्री खावा नाही नाही ती नाही ती नाही घे रे करू घे अगो दात कसले आपलं किडले हो हो ये इकडे सोडू आपण ये नाही ती नाही खायची ये रे खाली खाली ठेव झोपच घालवली त्याची आता असं हलवलंच त्याला होय हो त्या माणसाच्या मम्मीला दोन आलं ना चावत्या मग बश म्हण त्याला बश म्हण की बश म्हणतात त्याला म्हण बश मारायचं नसतं नुसतं असं नाही त्याला हात मारल्यावर काय रा म्हण काय रा काय रा काय रा म्हणा नाही ये म्हणे बेबी तू आपण त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे ड्यूक कुठलं मॉडेल आहे 250 आम्ही चाललोय आता मंदिरात आणि आत्ता सध्या खूप पाऊस पडतोय हे बघा ह्यांची नवीन गाडी ड्यूक बसायचे वांदे होत आहेत तरी पण बसलेले आहेत मिसेस गायकवाड लेट्स गो आहोत मंदिरात दर्शन घेण्यासाठी लागलं नाही तुझ्या